कानडा राजा पंढरीचा. आपल्या विठू माऊलीला कानडा म्हणजे कर्नाटकचं का म्हटलं गेलंय ठाऊक आहे तुम्हाला? चला सांगते. खूप वर्षापूर्वी राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आले. त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांना प्रार्थना केली की आपण विजयनगरला म्हणजे आत्ताच्या कर्नाटकात चलावं. मनापासून प्रार्थना केल्यावर न ऐके ती विठू माऊली कसली? माऊली एका अटीवर विजयनगरला गेली. ती अट म्हणजे माझ्या कोणत्याही भक्ताचा अपमान झाल्यास मी पुन्हा पंढरपुरात परते. कृष्णदेवराय तिथे त्यांची मनापासून सेवा भक्ती करू लागले. भानुदास नावाचे महान विठ्ठल भक्त पंढरपुरात विठू माऊली नाही ह्याने फार दुखावले. ते पायी चालत विठ्ठलाला आणायला विजयनगरला गेले. त्यांनी विठ्ठलांच्या नव्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्यावर पहारेकरांनी त्यांना अडवलं. भानुदासांनी मनापासून बाहेरूनच विठ्ठलाला हाक मारली. एका हाकेत पांडुरंग बाहेर आले आणि कडकडून भानुदासांना भेटले. आदल्या दिवशी राजाने आपल्या गळ्यात घातलेली मौल्यवान माळ त्यांच्या गळ्यात घातली. राजाने ती माळ दुसऱ्या दिवशी भानुदासांच्या गळ्यात पाहून त्यांच्यावर चोरीचा आरोप करत अपमान केला. विठ्ठल भक्ताचा अपमान झाल्यामुळे विठू माऊली पुन्हा पंढरपुरात परतली. काही काळ कर्नाटकात म्हणजे कन्नडात घालवल्यामुळे विठू माऊलींना कानडा राजा पंढरीचा म्हटलं जातं. जय हरी विठ्ठल.